एक चिंगारी सिद्ध से जुनू तक है जाना हर कतरा बोल रहा हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय सिंगल साठी सिद्धार्थ डोकेच्या प्रत्येक विकेटला ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट कडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सर्व बॉलरसाठी जेकेसीसीच्या ऑल बॉलरसाठी ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट कडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नेक्स्ट बॉल ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. सुरुवात चांगली आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ 2 धाबा फलकार जेकेसीसी अर्नाळा संघासमोर हितांश क्रियांश 11 बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टॉप 6 ची दुसरी लढाई. ड्राईव्ह केले चेंडूला चेंडू जातोय पुन्हा सिंगल साठी. आमच्या सोबतीनं अनिल सर सुद्धा या मॅच मध्ये जोडले गेले आहेत. 3 चेंडू 3 धाबा. यस महत्वाची मॅच निश्चित आपण पाहतोय अंतिम 3 मध्ये दाखल होण्यासाठी. ही मॅच अंतिम 3 मध्ये दाखल होण्यासाठी आहे. तर 3 चेंडू मध्ये 3 धावा फलकावर सुद्धा लगावले गेलेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेली. एक धाकट जोडी मजबूत जोडी या ठिकाणी आपल्या समोर दिसते. चांगली शरीर अशी असलेले हे दोन्ही फलंदाज आणि चांगली ताकद असलेले फलंदाज. सुरुवात एकेरीने केलेली आहे खरी, परंतु ती सुरुवात कोणत्या पद्धतीसाठी आहे हे नंतर येणाऱ्या चेंडूवरती दर्शवतील आपल्याला. हलक्या रीतीने खेळून काढला हा चेंडू निश्चित पॉईंटच्या दिशेला चेंडू जातो. डिक्लेअर झोनमध्ये आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाते. एका धावनेची धाव फलक 5 वरती जाऊन पोहोचला. शेवटचा बॉल असते या षटकातला असणार आहे. सिद्धा स्ट्राईक एंडवरती आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये जबरदस्त दोघांनी पार्टनरशिप केली होती आणि आता या मॅचमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं वर्क करण्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये सज्ज आहेत. पहिले षटक संपल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 6. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग. थँक्यू. या सामन्यामध्ये जर हितांश क्रियांश 11 संघ विजयी झाला तर मंथन रिसॉर्टचे ऑनर जतीन तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. मुन्ना नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 2 सलामीर बॅटरने आता संयमाचे खेळी मैदानाच्या आतमध्ये गेले. मुन्ना निश्चित आपण पाहतोय या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त गोलंदाजी टाकत असताना जो फासला वाढत चाललेला त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या षटकामध्ये सुद्धा तोच प्रयत्न नक्कीच असू शकेल त्याच्याकडनं. पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे. टप्पा पहा गुडल्यांवर टप्पा पडल्यानं थोडीशी या ठिकाणी उसळी घेताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवला. एकेरी धाव घेतली गेलेली आहे आणि स्ट्राईक सँडीला या ठिकाणी दिली गेलेला आहे. मुन्ना एक चांगले टप्पे टाकतो. आजच्या दिवसामध्ये चांगले टप्पे राहिलेले आहेत त्याचे आणि आता सुद्धा त्याच मध्ये टप्पे. आणि या ठिकाणी काय घडलंय मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं शेर अकेला आता है. परंतु पहा ऍक्शन रिप्ले मध्ये मुख्य स्क्रीनवर बॅटच्या टोला लागला होता आणि बरोबर चेंडू समोर होता. मुन्ना थोडे पुढे गेले. चेंडून थोडी उचली घेतली होती. त्या कारणानं बॅकअप साठी कोणीच नव्हता. हा जीवदान मिळालंय सँडीला आणि त्या जीवदानीचा कितपत फायदा उचलेल नक्कीच या पुढच्या चेंडू. परंतु आता मात्र थोडस मला वाटते तो झेल सुटला त्याच्या गम मध्ये अजूनपर्यंत आहे त्या कारणे या पद्धतीचा चेंडू पडला असावा. नो चेंडू आलाय. अवांतने धावसंख्येमध्ये वाढ. हा मुन्नाची स्माईल दर्शवते इकडनं की त्याच पद्धतीचं काहीतरी घडलेलं आहे. 9 धावा फलकावरती निश्चित आपण पाहतोय. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. 1 धाव आणखी फलकावरती ऍड केली जाईल. आता 9 झालाय. 3 बॉल 9 धावा फलकावरती.
3 बॉल 9, 6च्या सरासरीने अजून आतापर्यंत हितांश क्रियांशी 11 संघ खेळतोय. मुन्नाचा हा बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा 2 पावलं पुढे उभा केलाय, त्या कारणे रन घेण्याची कुठलीच संधी नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. मुन्नाने जे काम मागच्या मॅचच्या षटकामध्ये केले होतं ना, तेच काम आता मात्र कंटिन्यू करत असताना आपल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची पडतोय. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. कोलोडा चेंडू बॅटीची लिडिंग एज लागल्यानंतर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परेश दैभावकर आहेत, त्यांनी चेंडू उचलून फेकला. तो धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. एका धावांची धावफलक 10 वरती पोहोचलाय. लास्ट बॉल असेल कसोजी. शेवटचा आणि अंतिम चेंडूवर मुन्ना पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हाताने, फक्त हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल साठी 2 षटक कंप्लीट. 11 धावा धावपलकार. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्या अगोदर डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. मोड़ दे उसका पंजारा थँक्यू डीजे. जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळाला मुन्नाकडनं. फक्त ना फक्त 5 धावांचं षटक, एक नो पडून देखील सुद्धा 5 धावांचं षटक पडलंय. आणि त्याचं कारण हेच की फिल्डिंग जबरदस्त सेट केले गेले. चांगले टप्पे सुद्धा त्यांनी टाकले. त्या कारणे त्यामध्ये कोलवटा चेंडू ऑन साईडला जोरात मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी सिद्धार्थ राय रनआउटच्या रूपाने बाद. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापक झुपक. थँक्यू डीजे. थँक्यू. कशा प्रकारे बाद झाले ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं होतं आणि ज्या वेळेला कॉल दिला त्यावेळेला आंखों में इशारा नहीं हुआ. इनके लिए डगआउट के बाहर जाना पड़ रहा है उनको. पहिला विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मिस्टर हितेश मेहर बाळी. बॅकफुट लागले, टॅप केले चेंडूला. 1 बाउन्स ते चेंडू फील्ड करतायत. तोपर्यंत 1 धाव धावपलकावरती आहेत. 12 धावा धावपलकावरती आहेत. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. मंगेश सांडेलच्या हितांश क्रिएन्स 11 कडून कुठल्याही बॅटने जर का चौकार लगावला तर मंगेश सांडेल कडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. देवेंद्र घुरवसव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. लेफ्ट आर्म बॅटर या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती येतोय. हरीश हितेश ऑन साईडला क्रॅकिंग शॉट होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डर जबरदस्त उभा आहे. त्याला भेदून चेंडू सहजासहजी जाणार नाहीये. त्यांनी दर्शवून दिलाय. या अगोदरचा चेंडू सुद्धा अडवला, हा चेंडू सुद्धा अडवलाय. रन जाऊन देत नाहीये असा फिल्डर. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर वाईटचा इशारा पंचांकडनं या ठिकाणी आलाय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. या ठिकाणी आतापर्यंत 2.3 षटकं संपल्यात. आतापर्यंत अजून एकही चौकार आलेला नाहीये. 15 चेंडूचा खेळ झाला. सँडीला मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे JKCC अर्नाळ संघाकडून. नेक्स्ट बॉल ऑन साईडला समोर केल्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. येतोय पुन्हा डॉट. तुम्ही या मैदानावर खेळत असताना किमान 28-30, पहिले 35 कडे गेले होतं, परंतु 35 धावा. आता किमान 28-30 तुम्हाला बनवावे लागणार आहेत एक फायटिंग टोटल साठी. जणू काही खेळता खेळता ज्या पद्धतीने आपण टेस्ट मॅच बघतो ना, पहिल्या इनिंग मध्ये फ्लो मध्ये जात असतात, परंतु नंतर ज्या टायमाला पिच पक्क होतो त्यावेळेस रनसंख्या कमी सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीचं या ठिकाणी जसं पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली मोठ्या धावसंख्या उभ्या होत्या, दुसऱ्या दिवशी थोडंसं कमी आणि आज सुद्धा या ठिकाणी त्याच्याहून कमी धावा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. तीन षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावपलकावरती आहेत. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. प्रीती ट्रॅव्हलचे मालक अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे शिवा देवेंद्र गुरव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. आणि बाबू शेठ या नावाने त्यांना संबोधलं जाते, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमार्फत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. चेतन कदम नवीन गोलंदाज.
बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 16 धावा धावपल करत इकडून आता सँडीला किती चौकार लागवायचे त्यावर सर्वांच्या नजरा. सँडी सज्ज होतोय. पहिला बॉल ड्राईव्ह केले, चेंडू अडवला, पैकी झाले. फलंदाज कुठला? हितेश बाली बाद. आपल्याला प्रात्यक्षिक आहे. मागच्या मॅच मध्ये निश्चितच चौकाराची गरज होती, त्यावेळी चौकार ठोकले आणि आता मात्र फिल्डिंग ज्या अशा पद्धतीने उभा आहे जणू काही चीनची भिंत त्या ठिकाणी उभी आहे. अडवला चेंडू, विकेट हासिल केल्या, रनआउटच्या रूपाने बॅक टू डिपार्ट पाठवलाय फलंदाजाला. शेवटचे 5 चेंडू बाकी असतील. कसोबजी 16 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडूचा खेळणे बाकी आहे. सँडी स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओहो हो हो, प्रदेश दैबावकर, यही तो कहाणी है. 24 चेंडूच्या खेळमध्ये तुमच्या सर्वात महत्वाचं तुमचे 9 खेळाडू या 9 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. या थंडीच्या मोसममध्ये फिल्डर गरम झाल्यात आणि ज्या पद्धतीची फिल्डिंग, जो फिल्डर ज्या फिल्डरकडे चेंडू जातोय बखूबी आपलं काम निभावतोय, चेंडू अडवतोय, रन जाऊन सुद्धा देत नाही, रनआउट सुद्धा काढतोय. काय मॅच चाललाय आणि काय फिल्डिंग चाललाय, काय गोलंदाजी चाललाय JKC अर्नाळा संघाची. चेतनचा हा बॉल टॅपच्या सारे खेळलेला फटका, स्वर रेडीज त्या ठिकाणी अडवलाय, फेकी केलाय. शिवम आपल्या क्रीज मध्ये नाही यष्टेना स्पर्श केला तेव्हा रनआउटच्या रूपाने आणखीन एक विकेट. थँक्यू. पडदा सोडा. पडद्याला ज्यांनी बसलं असेल त्यांना विनंती असेल, पडदा सोडून बसा. JKCC सर्व आहेत तिकडे, मला वाटतं तिकडून सर्वांनी उठायचंय. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू लाईनला टच असतील त्यांनी मागे जावा प्लीज. चला डगआउट मधून थोडस पाठीमागे बा प्लीज. कॅमेरामध्ये कॅचअप तिकडून होत नाहीये. पुन्हा एकदा चेतन कदम सज्ज होत आहेत. ड्राईव्ह केलेल्या समोरच्या दिशेने. ओहो, पुन्हा फिल्डिंग, पुन्हा गडी बाद. किती गडी बाद झाले त्या रनआउट? 4 मध्ये 3 गडी या रनआउटच्या रूपाने षटकात बाद झाल्यात. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावसंख्या 17 आहे या षटकामध्ये. 2 चेंडू बाकी आहेत अखेरचे आणि 4 चेंडूमध्ये फक्त 1 गडी बाद झालाय आणि 3 रनआउट झालेले. याचं महत्वाचं कारण हेच JKCC संघाची फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. 1 चेंडूंवर असे नजर ठेवून बसल्यात जसं काय एकही चेंडू जाऊन देणार नाहीयेत. ड्राईव्ह पुन्हा एकदा तोच फिल्डर, फेकी तो आज गोलंदाजाकडे आणि आणखीन 1 रनआउट या षटकामधला 4था. थँक्यू. चेतन गोलंदाज कौस्तुभजी. चेतननी सँडीला मोहरात बनवून ठेवलाय. पाच चेंडूंमध्ये फक्त 1 धाव. कमाल की ओव्हर, जबरदस्त ओव्हर कौस्तुभजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओ पुन्हा डायरेक्ट षटकार मारून गडी बाद झालाय. पहा कशा पद्धतीने मोहरा बनवला, शेवटपर्यंत खेळपट्टीवरती ठेवला आणि काहीच करू दिलं नाहीये त्याला आणि शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली. शिकाराच्या हातामधून पिंजरांनी सटला, तुझी चिमणी उडाली थँक्यू. चला प्ले बॉईज कॅप्टन आणि आई एक नारंगी कॅप्टन, दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. प्ले बॉईज आल्यात. नारंगी
पियुष, चला पियुष या आपण. चला ऐकूया नारंगी संघ कर्णधार या प्लीज. आणि मी विनंती करेल देवेंद्रजी गुरव साहेब, आपण या तुमच्या हस्ते टॉस केला जाईल. जेकेसीसी एर्नाळा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. भूपेंद्र पाटील, भूपेंद्र राऊत यांच्याकडून असणार आहे. भूपेंद्र पाटील टॉस केला जातो. सचिन लिंगायत सर त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय देवेंद्र सरांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आणि मॅच जिंकली तर 500 रुपयाचं पारितोषिक सुनील अंकारे यांच्याकडून असणार आहे. त्यानंतर ॲक्वापॅलेस रिसॉर्ट कडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल पहा. आता 18 धावा बनवायचे आहेत. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 38 सर्कल मध्ये 2 खेळाडू उभी केले आहेत. जी गोलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये जेकेसी संघांनी, ती गोलंदाजी करावी लागणार आहे जर का या मॅच मध्ये जिवंत पाहायचं असेल तर. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. दोन चेंडूचा खेळ झाला, 1 धावा धावफलकावर. ही तेज सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. स्वरूप फुल टॉस चेंडू ऑन साइडला. ओ चेंडू निघून गेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. थँक्यू डीजे. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा येऊया आपण मॅचच्या दिशेनं. आणि शर्यत लागली जिंकण्यासाठी की धाबा होण्याची, ती लक्षात येत नव्हतं. आणि 4-4 विकेट ज्यावेळेला तुम्ही रनआउट घेता, पण जर तुम्हाला मॅचमध्ये परत यायचं आहे तर समोरच्याचे देखील तुम्हाला विकेट घ्यायचे आहेत. आगाशी बिग बॅश लीग आहे, हा महत्त्वाचा मॅच आहे. कौस्तुभनं म्हटलं हाय व्होल्टेज ड्रामा आहे. आणि ज्यावेळेला व्होल्टेज वाढतो ना तेव्हा फ्यूज उडतो. आता तिथे फ्यूज उडतो. या मॅचमध्ये थोडासा कन्फ्यूज झाल्यात. एक रन महत्वाचा. आता दिमाग के बत्ती को जलाए रखा है, त्यांना माहिती आहे 1 रन होणार. अनिल आमच्या जोडले गेल्यात. अनिल, जेकेसीसी ने बिल्कुल शिकंजा कस दिया है इस मुकाबले की तरफ. हा निश्चितच आपण म्हटलं जाईल शिकंजा कसला गेलेला जरूर, परंतु हितांश क्रियांश 11ला कम बॅक करायचा आहे. हितांश क्रियांश 11ला या मॅच मध्ये रोमांच वाढवण्यासाठी, स्वतःकडे झुकवण्यासाठी मेहनत करावी लागेल ना. मेहनतीशिवाय फळ मिळणार नाही. पण त्यांच्याजवळ ऑप्शन काय? त्यांच्याजवळ ऑप्शन आहे विकेटचा. विकेट आले तर मॅच येईल. विकेट पाहिजे तुम्हाला मॅच मध्ये येण्यासाठी. विकेट कारण टीव्ही वरती अमिताभ बच्चन येतात, कोण बनेगा करोडपती 4 ऑप्शन देतात. आता एवढे ऑप्शन आपल्याकडे नाही आहेत. आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, ओनली 1 पर्याय, विकेट. डीजे ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. 1 चौकार ठोकल्यानंतरही, कारण 2 चेंडू डॉट सुद्धा टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं. 1 चौकार थोडंसं या ठिकाणी माघारी राहावं लागलं हितांश क्रियांश 11 संघाला. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती ब्रिजेश आलेला आहे. काहीतरी करायचं आहे, विकेट घ्यायची आहे. विकेट घेतली या मॅच मध्ये पुन्हा येण्याचा प्रयत्न होऊ शकेल. विकेट येईल का? नाही. पांड्याने या ठिकाणी थोडीशी जागा बनवून
पॉईंट दिशेला चेंडूला पाठवून दिला डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक धाव फलकावती ऍड केली जाईल. 8 धावा अजून ही 9ची गरज आहे सर. चला जसं तुम्ही म्हणलं थोडंसं जागा बरं बिलकुल जगह मिळती नाही भाई बनानी पडती है. इथे या मैदानावरती देखील आहे. या मैदानावरती देखील भाई या मैच देखने के लिए जगह मिलेगी नहीं, आपको जगह बनानी पड़ेगी. एक एक रन पुढे चालला स्कोरबोर्ड. मी का म्हटलं विकेट पाहिजे तुम्हाला, कारण विकेट आला तर दबाव येईल, नवीन खेळाडूवरती थोडासा प्रेशर क्रिएट होईल. विकेट आला तर कदाचित मॅचचं तिकीट येईल. नक्कीच विकेट कडे जावंच लागणार, पर्याय काहीच नाहीये. परंतु पांड्या आणि सौरभ रेड्डी सांगणार की तो पर्याय आम्ही तुम्हाला देणार नाहीये. तुझी माझी जोडी जमली ग, ही जगाची पोरगी हसली. थँक्यू. या जोडी करता खास गाणं लावलंय बाबा. जोडी जमले, आता जोडी जमले तर जोडीला तोडणारा पाहिजे. जोडीला तोडला मॅन ऑफ गोल्डन आर्म. जोडीला तोडण्याचं काम करावं लागणार आहे. खांदे झुकून देऊ नका, शोल्डर डाऊन होऊ नका, बॉडी लँग्वेज बदलू नका. खांदे झुकले, बॉडी लँग्वेज गेली तर परत न कठीण आहे असे सामन्यामध्ये. आणि ही जोडी फुटली नाही तर ही जोडी प्रतिस्पर्धी संघाला होडीत बसून घरी पाठवेल. नाही तर नक्की आता ही संधी होती पण माइंडसेट बघा. स्कोर वरती नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14. 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती, अगदी विजयाच्या जवळ आहे JKCC. 339 ऍक्टिव्हा जी जरा व्हाईट कलरची मध्ये आहे ती जरा बाजूला काढायची आहे. मध्ये गाड्या येतात त्यांना व्यत्यय होतो. आणि नमो स्पोर्टचे मालक कुश शहा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमार्फत. कुश आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. पाहुण्यांचं आगमन झालंय आणि त्याला कारण आहे कारण आगाशी बिग बॅश लीग झालंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 15-15. 3 धावांची आवश्यकता आहे. 3 पावलं दूर आहे. आगाशी बिग बॅश लीग 2025 बघतोय आणि जो गर्दी जमवले ना, अजून त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की एक एक टप्पा पार करतोय, एक एक टप्पा पुढे जातोय. फक्त आता या ट्रॉफीला जिंकणार कोण? आतुरतेच आहेत. आमच्या गावातील सर्व महिला वर्ग सुद्धा आवर्जून आपले कामधंदे सोडून या ठिकाणी मॅच बघण्यासाठी उपस्थित झाले नाही, आहेत. रोजचे सिरियल बघून सिरियल सोडून ते आल्यात. महत्वाची गोष्ट ती आहे. रोज ते सिरियल बघायचे पण त्यांना माहिती आहे ते सोडून आज या बिग बॅश आगाशी बिग बॅश लीगला. हे फार मोठं आहे कारण त्यांना माहिती आहे उद्या बघू आज काय घडलंय ते. रोज दाखवतात सिरियल अगोदरच्या दिवशी काय घडलंय ते, म्हणजे हायलाइट. चला 3 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. सँडी गोलंदाज मार्क वरती आलाय. कारनामा करावा लागेल, इकडे चमत्कार करावा लागेल, पण तो चमत्कार या ठिकाणी दोन्ही फलंदाज करून देणार नाहीत. आणि तुम्ही जसा उल्लेख केला बाबा, क्रिकेट में ऐसे नाही की चमत्कार होते नाही, होते है, बार बार नाही होते. आणि इथे जर चमत्कार झाला तर सगळेजण त्याला नमस्कार देखील करतील. हा, नक्कीच सर. 2 धावांची गरज आहे आता मात्र या ठिकाणी. तो चमत्कार च्या शोधात आहे. संडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती टॅप केले. 1 धाव. त्यांना माहिती आहे वेगळं काय करायचं नाही कारण दोन्ही फलंदाज आहेत पांड्या आणि रोज आहे. फक्त एका धावेने दूर आहे. ओनली 1 रन रिक्वायर्ड, ओनली 1 रन रिक्वायर्ड. आणि सँडीने सांगितलं भाई जेंटलमॅन क्लोजिंग वरती शेवटची धाव पाहिजे. आता गरज नव्हती अशा वेळेला विकेट द्यायची गरज नव्हती. तुम्ही चांगला खेळ दाखवलात. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. मैदानामध्ये गौरव घोडके उर्फ लाल्या फास्ट टाकले चेंडू. लेफ्ट करण्याचा प्रयत्न वाटला होता पांड्याला की माझ्या मागून चेंडू लेगस्टंपच्या बाहेरून निघून जाईल, परंतु तसं काही न घडता टप्पापर्यंत चेंडू थोडासा फिरला आणि शरीराचा स्पर्श केला. डॉट बॉल झालाय. अशा वेळेला सकाळच्या वेळेला आपण ट्रेनमध्ये बघतो असं दृश्य. म्हणजे तो साईडला झालाय ना, सकाळच्या वेळेला नालासोबत रिटर्न आली ना का विरारवाले असे बाजूला होतात कारण तिथे त्रास असतो. तसे तर थोडेसे बाजूला झाले होते. नालासोबत गाडी विरारला आली का विरारवाले बाजूला होतात. डॉट बॉल आलाय. 1 धावेची आवश्यकता आहे आणि 1 धाव लाख मोलाची आहे. सर ज्या पद्धतीने हे ज्या पद्धतीने षटक आलाय ना, हा सर, हे जर दुसरं षटक
हे जर दुसरं षटक आलं असतं ना तर काहीतरी वेगळं चित्र आपल्याला दिसलं असतं सर. नक्की चांगला उल्लेख केला, पण क्रिकेटचा खेळ आहे सर बाबा, जर तरवर चालत नाहीये, इफ्स अँड बट वरती चालत नाहीये. असं घडलं असं, तसं घडलं असं, तसं घडलं असं, हे जसं तुम्ही उल्लेख केला, जर ते षटक आलं असतं तर कमाल झाली असती. 6-1चा मॅच आहे, 6-1चा मॅच आहे हो. आणि हा सामना जिंकलाय जे के CC.